राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. चैत्राची चाहूल लागली आहे. बाजारात मस्त कैऱ्या आल्या आहे. उन्हाळ्यामध्ये जिभेला चव नसते, तर कैऱ्यांपासून तोंडी लावण्यासाठी वेगवेगळे पदार्थ करू शकतो. तर आज आपण एक नाही, दोन नाही, 4 पदार्थ अगदी सोपे झटकीपट पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 4 गावरानी कैऱ्या घेतलेल्या आहे. याच कैऱ्या वापरून आज आपण 4 वेगवेगळे पदार्थ पाहणार आहोत. कैऱ्या मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण कॉटनच्या नॅपकिनने कैऱ्या पुसून घेऊ. सर्वात आधी मेथंबा कसा करायचा तो पाहूया. त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूया तेल. तर इथे मी साधारण अर्धा ते पाऊण चमचा तेल घेतलेला आहे. तेल तापलं आहे. त्यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे मोहरी तडतडले आहे. आता यामध्ये आपण घालूया, इथे मी 20 ते 25 मेथी दाण्याचे दाणे घेतलेले आहे, ते घालू यामध्ये. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. इथे मी पाव चमचा हळद आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे, ते घालू यामध्ये. पाऊण चमचा लाल तिखट घेतलेला आहे, ते घालू. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्या ज्या कैरीच्या आपण फोडी करून ठेवलेल्या आहे त्या घालू यामध्ये आणि व्यवस्थित फोडणीत मिक्स करून घेऊ. मी सांगायला विसरली, आपल्याला फोडणीमध्ये मिरचीसुद्धा घालायची आहे आणि ही संपूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. आता यामध्ये आपण घालूया थोडंसं पाणी. तर इथे मी साधारण अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून 2-3 मिनटं कैऱ्या आपण शिजवून घेऊ. 3-4 मिनटं झालेले आहे आणि कैरी आपण पाहू. तसं तर कैरी शिजायला फारसा वेळ लागत नाही बघा, अगदी छान मऊ झालेली आहे. थोडंसं मीठ घालू आणि इथे मी हा गूळ सुरीने कट करून घेतलेला आहे, तो घालू यामध्ये. आता ही गावरानी कैरी असल्यामुळे याला गूळ थोडा जास्त लागतो. तुम्ही जर तोतापुरी कैरी वापरत असणार तर त्याला गूळ थोडा कमी लागतो. गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गूळ विरघळलेला आहे आणि इथे मेथंबा थोडा पातळ झालेला आहे. तर आपण थोडंसं हे मेथंबा घट्टसर होईपर्यंत याला शिजवून घेऊ. म्हणजे ज्या कैरीच्या फोडी आहे ना, आतपर्यंत गुळाचा पाक शिरेल. साधारण 1-1.5 मिनटं मी हे शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि हवा तसा हा मेथंबा तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया. मेथंबा चवीला अप्रतिम लागतो. याची आंबट गोड चव खायला खूप मस्त लागते. आता आपण लाल तिखट घालून कैरीची चटणी पाहू. कैरी सोलून आपल्याला हव्या त्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहे. चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये घालूया कैरीच्या फोडी. कैरीच्या निम्मे इथे मी गूळ किसणीवर किसून घेतलेला आहे, तो घेऊ. तोतापुरी कैरी असेल तर आपल्याला गुळाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे. गावरानी कैरी असल्यामुळे मी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आणि त्यानंतर कैरीच्याच निम्मे आपल्याला घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट. इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. 1 चमचा जिरे, साधारण पोहे खायचे 2 चमचे इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं आपण काळं मीठ घालणार आहोत. काळं मीठ नसणार तर तुम्ही सेंधव मीठ किंवा टाटा मीठ घातलं तरी चालेल. आणि पाणी न घालता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ. तर चटणी पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घेतली. वा, मस्त. रंग देखील खूप सुरेख आलेला आहे. चटणी आता आपण एका बोलमध्ये काढून. तर इथे चटपटीत चटणी बनवून तयार आहे. पोळींसोबत, पराठ्यांसोबत, डोस्यांसोबत अप्रतिम लागते. आता कैरी पुदिन्याची चटणी पाहू. चटणीसाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये घालूया आपण कैरीच्या फोडी, पुदिन्याचे पानं. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे पुदिन्याचं काळं देठ असतं हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे जर आपण नाही काढलं ना, चटणीला पाणी सुटतं आणि चटणी काळी पण होते. त्यानंतर इथे मी घेतलेली आहे 1 मुठ्ठी भरून धुतलेली कोथिंबीर, ती घालू. 2 तिखट आणि 1 कमी फिक्कट मिरची घेतलेली आहे, ती घालू. आणि जितकी आपली कैरी आहे त्याच्या निम्मे इथे मी गूळ घेतलेला आहे. साधारण 1 चमचा जिरे घेतलेले आहे. चवीपुरतं आपण यामध्ये काळं मीठ घालणार आहोत. तुमच्याकडे काळं मीठ नसणार तर सेंधव मीठ किंवा रेग्युलर मीठ घातलं तरी चालेल. आता पाणी न घालता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ. तर हे बघा, मी मिक्सरमधून हे फिरवून घेतलेलं आहे, पण आता ही चटणी व्यवस्थित दिसत नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. यामुळे काय होईल, चटणीला मेळ धरून येईल व्यवस्थित आणि चटणी चवीलासुद्धा खूप छान लागेल. आणि पुन्हा फिरवून घेऊ. तर चटणी पाहू आपण. मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चटणी एका बोलमध्ये काढून घेऊ.
तर इथे कैरीची आणि पुदिन्याची चटणी बनून तयार आहे. आता आपण सगळ्यांचा आवडीचा पदार्थ कैरीचा ठेचा पाहू. तर हा ठेचा अगदी मोजक्या साहित्यात होतो. कैरी किसून घ्यायची आहे, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या, गरजेनुसार मिरच्या, जिरे आणि मीठ. सगळ्यात आधी किंचित आपण जिरे भाजून घेऊ. जिरे आपल्याला खूप नाही भाजायचे, किंचितच भाजायचे. भाजलेले जिरे आपण एका वाटीत काढून घेऊ. आता बिना तेलाच्या आपण मिरच्या भाजून घेणार आहोत. तर मिरच्या आपल्याला छान डाग लागेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे. तर हे मिरच्यांना छान डाग लागलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण लसूण घालू आणि गॅस आपण बंद करून गरम तव्यावरती लसूण आणि मिरच्या 1 मिनटं परतून घेऊ. साधारण 1 मिनटं झालेला आहे आणि लसणाला सुद्धा छान थोडेसे डाग लागलेले आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून संपूर्णपणे गार करून घेऊ. आता इथे ठेचा करण्यासाठी मी खलबत्ता घेतलेला आहे. त्यामध्ये घालूया सगळ्यात आधी जिरे आणि आपण थोडंसं हे कुटून घेऊ. त्यानंतर यामध्ये घालूया आपण मिरच्या आणि जे लसूण भाजून ठेवलेले आहे ते घालू आणि ओबडधोबड आपण हे कुटून घेऊ. बघा, हे खलबत्त्यात मी थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. आता हे पण आपण व्यवस्थित कुटून घेऊ. त्यानंतर यात आपल्याला घालायची किसलेली कैरी. नंतर पोहे खायचे 1.5 ते 2 चमचे यामध्ये आपल्याला घालायचं आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि पुन्हा आपण एकसारखं करून घेऊ. तर हे बघा, हे सगळं मी व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे आणि इथे आपला मस्त रसरशीत कैरीचा ठेचा बनून तयार आहे. ठेचा आपण एका बोलमध्ये काढून घेऊ. तर भाकरीसोबत, पोळ्यांसोबत, पराठ्यांसोबत, खिचडीसोबत, इव्हन वरण भातासोबतसुद्धा हा खूप छान लागतो. तर इथे आपला मेथंबा, कैरीची लाल चटणी, कैरी पुदिन्याची चटणी, ठेचा इथे तयार आहे. उन्हाळ्यात असे जेवताना चटपटीत आंबटगोड पदार्थ असले की 2 घास जास्त जातात. तोंडाला वेगळीच चव येते. तर जरूर करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.